नमस्कार. महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर आलेख चाळके व्हिडिओग्राफर आहेत. कालच भारतामध्ये ग्रीस ह्या युरोपातला जो एक देश आहे, त्या देशाचे पंतप्रधान मोदींच्या भेटीकरता आलेले आहेत. त्या पंतप्रधानांचं नाव आहे कायरियाकोस मित्सोताकिस. हे जवळजवळ 15 वर्षानंतर ग्रीसचा कोणीतरी पंतप्रधान भारताच्या भेटीला आलेला आहे. तेव्हा त्या दृष्टीने ही एक ऐतिहासिक घटना आहे. आणि या घटनेच्या आधी गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये नरेंद्र मोदी ग्रीसच्या भेटीला गेले होते. त्या 25 ऑगस्टला ग्रीस सरकारने त्यांना ग्रीसचं सर्वोच्च जे पदक होतं ते नरेंद्र मोदींना दिलं आणि ते मेडल होतं ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर, हे त्याचं नाव होतं. म्हणजे आपल्याकडे जसं भारतरत्न पदक असतं की नाही, तसं पदक त्यांनी नरेंद्र मोदींना दिलं होतं. कारण ग्रीस आणि भारताच्या मैत्रीकरता नरेंद्र मोदींनी विशेष जे प्रयत्न केले होते आणि ग्रीसला जी विशेष मदत केली होती त्याकरता ते पदक दिलं होतं. आणि त्यानंतर तेव्हाच बोलणी झाली होती की ग्रीसचे पंतप्रधानसुद्धा भारताच्या भेटीला येणार आहेत. त्याप्रमाणे ते काल आलेले आहेत. ग्रीसबद्दलची थोडीशी माहिती आधी आपण घेऊया. भारतीय संस्कृती जशी खूप पुरातन आहे, तशीच ग्रीक संस्कृतीसुद्धा खूप पुरातन आहे. म्हणजे पाश्चात्य संस्कृती जी आहे, म्हणजे सगळं युरोप किंवा अमेरिका या सगळ्या देशांमध्ये त्या सगळ्या संस्कृतीचं मूलस्थान हे ग्रीस आहे. ग्रीक संस्कृतीमधनंच त्यांची संस्कृती निघाली. आपण जी लोकशाही म्हणतो, त्या लोकशाहीची पहिली स्थापना ग्रीसमध्ये झाली आणि त्याची पुनर्स्थापना पुढे रोममध्ये झाली. रोमन सिनेट त्यांनी तयार केलं होतं. त्याच्यानंतर रोममध्ये सम्राट आले वगैरे, तो पुढचा इतिहास आहे. परंतु ग्रीस आणि भारताचा सुद्धा संबंध खूप पुरातन आहे. अलेक्झांडर ग्रीसमधनं भारतावर आक्रमण करायला आला होता आणि त्याची आणि पोरसची लढाई झाली. पण त्या लढाईत त्याला इतका मार बसला आणि त्याच्या लक्षात आलं की इथून पुढे अजून पुढे गेलात तर धनानंद महाराज जे होते पाटलीपुत्राचे, त्या नंद साम्राज्याची प्रचंड मोठं सेना आपली वाट पाहती आहे. त्यामुळे तो तिथनं परत गेला. अलेक्झांडरनी त्याच्या पुढे काही भारतामध्ये आला नाही. परंतु अफगाणिस्तानामध्ये बरीच वर्ष ग्रीक राज्य होती आणि त्या ग्रीक राज्यांना बॅक्ट्रियन राज्य असं म्हणण्यात येतं. त्या ग्रीक राज्यांचं जे तिथे जवळजवळ 51 त्यांचे सम्राट झाले आणि ते सगळे ग्रीक सम्राट होते. त्यांनी जी नाणी पाडली होती, त्या नाण्यांच्या एका बाजूला ग्रीकमध्ये नाव असायचं सम्राटाचं आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मीमध्ये तेच नाव असायचं. ही नाणी बघूनच जेम्स प्रिन्सेप नावाचे एक जुने पुरातत्वशास्त्रज्ञ ब्रिटिश काळात होते. त्यांना लक्षात आलं की आपल्याला जुनी ग्रीक सगळ्यांना वाचता यायची आर्किओलॉजिस्टना. ती जुनी ग्रीक नावं वाचून त्यांनी ब्राह्मीचा लिपीचा उलगडा केला. त्या ब्राह्मी लिपीच्या उलगड्यामध्ये ग्रीक नाण्यांचं आणि ग्रीक भाषेचं बरंच मोठं योगदान आहे. आता हे सगळं चालू होतं. भारतामध्ये अलेक्झांडर तर परत गेलाच होता. सम्राटांची सत्ता भारतामध्ये जेव्हा होती, तेव्हा त्यांची मुख्य राजधानी जरी पाटलीपुत्र असली तरी त्यांची एक दुसरी राजधानी होती, ती विदिशाला होती. विदिशा हे भोपाळपासून 60 किलोमीटर पूर्वेकडे जे स्थान आहे त्याला विदिशा म्हणतात. तर विदिशामध्ये ते राजे तेव्हा आलेले असताना ग्रीसचा जो राजदूत होता, हेलिओडोरस त्याचं नाव, त्यांनी या सम्राटांच्या देवाकरता भेट म्हणून एक प्रचंड मोठा स्तंभ कोरून ग्रीसमधनं इथे आणला होता. ती भेट आहे आणि साधारण ख्रिस्तपूर्व 113 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. म्हणजे 2136 वर्षापूर्वी तो स्तंभ आणून त्यांनी देवाला तिथे भागभद्र नावाचा तेव्हा राजा होता, त्या भागभद्रच्या देवाला त्यांनी तो भेट दिला आणि त्या स्तंभाचं नाव गरुडध्वज असं ठेवण्यात आलं. तो आजसुद्धा स्तंभ विदिशामध्ये दिमाखानी उभा आहे. म्हणजे ग्रीस आणि भारत मैत्रीचं एक रूप जर प्रतिरूप पाहायचं असलं तर ते मध्य प्रदेशामध्ये आपल्याला अजूनसुद्धा पाहायला मिळतं. त्याच्यावरती ब्राह्मी लिपीमध्ये आणि ग्रीक लिपीमध्ये संदेशसुद्धा कोरलेले आहेत, देवाची प्रार्थना कोरलेली आहे. असा तो एक संस्कृतीचा भाग झाला. पण ही जुनी गोष्ट झाली. आजची परिस्थिती काय आहे की नेटोमध्ये सामील असलेल्या राष्ट्रांपैकी इंग्लंड आणि ग्रीस ही दोनच राष्ट्र अशी आहेत जी स्वतःच्या डिफेन्सकरता, संरक्षणाकरता स्वतःच्या बजेटच्या 2% किंवा त्याहून जास्ती पैशाचा खर्च करते. म्हणजे त्यांचं स्वतःचं सैन्य हे ग्रीसनी चांगल्या प्रकारे सुसज्ज उभारलेलं आहे स्वतःच्या पैशांनी. आणि अमेरिका सध्या या सगळ्या नेटो राष्ट्रांवरती रागावलेली आहे. युक्रेनला मदत देताना अमेरिका इतकी जेरीला आलेली आहे की त्यांनी सांगितलं की तुम्ही नेटोच्या लोकांनी
स्वतःचं संरक्षण स्वतः करायचं सोडून सगळं अमेरिकेला आउटसोर्स करून टाकलं होतं, तर ते आता तुम्ही सोडलं पाहिजे. कारण अमेरिका काही जन्मभर तुमचा प्रतिपाळ करायला प्रतिबद्ध नाही आहे. पैसे तरी तुमचे तुम्ही टाकले पाहिजेत. तेव्हा आता सगळ्या देशांनी कमीत कमी 2% तरी खर्च करावा, असं अमेरिकेने आवाहन केलेलं आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, की मी राज्यावरती आल्यानंतर यातल्या सगळ्या खर्चाला कपात करीन आणि तुम्ही तुमचं संरक्षण स्वतः करा. अमेरिका तुम्हाला मदत करेल, पण केवळ अमेरिकेवर विसंबून तुम्ही मजेत राहायचं नाही. जर्मनीसारखा श्रीमंत देशसुद्धा अमेरिकेवरतीच अवलंबून होता. स्वतःचा संरक्षण खर्च त्यांनी अत्यंत कमी ठेवलेला होता. आता अर्थात घटना बदलत आहेत. युक्रेनच्या युद्धानंतर युक्रेनला $65 अब्ज मदत केल्यानंतर अमेरिका अगदी जेरीला आलेला आहे आणि आता त्यांचं म्हणणं असं आहे युरोपनी स्वतःचा खर्च स्वतः करावा. पण आनंदाची गोष्ट म्हणजे ग्रीसनी स्वतःचा खर्च स्वतः करायला पूर्वीपासूनच सुरुवात केलेली आहे. ग्रीसला काय एवढा खर्च करायला लागतो? कारण ग्रीसच्या दक्षिणेला सायप्रस नावाचा एक मोठं बेट आहे. त्या बेटावरती सायप्रस नावाचा देश होता. पूर्वी तुर्कस्तान, सायप्रस, क्रीट ही सगळी बेटं ग्रीक राजांच्या अधीन होती. त्यामुळे ग्रीक संस्कृतीच्या खुणा ठायी आपल्याला तिथे आढळतात. पुढे मुसलमानांनी आक्रमण केल्यानंतर उस्मानी साम्राज्य जे स्थापन झालं तेव्हा ग्रीक लोकांना त्यांनी हाकललं तिथनं. पुढे तर काही काळ ग्रीसवरती ओटोमन साम्राज्य म्हणजे उस्मानी साम्राज्याचा ताबा होता. म्हणजे ग्रीस परतंत्र होता. मला वाटतं 1926मध्ये ग्रीस स्वतंत्र झाला आणि तेव्हापासनं सायप्रससुद्धा स्वतंत्र झाला होता. सायप्रसमध्ये ग्रीक लोक 60 लाख आहेत आणि 2 लाख तुर्की सायप्रियट ज्यांना म्हणतात, म्हणजे मुस्लिम धर्मीय तुर्की लोक आहेत. तर 74 साली सायप्रसवर तुर्कस्तानने हल्ला चढवला आणि सायप्रसची फाळणी करायची वेळ आणली. उत्तर सायप्रस आहे तो तुर्की लोकांच्या ताब्यात आहे. दक्षिण सायप्रस हा ग्रीक लोकांच्या ताब्यात आहे. तर या पद्धतीच्या लढाईमध्ये ग्रीसला मदत करावी म्हणून भारताने आपल्या नौदलाची काही जहाजं तिथे पाठवली. गेल्या वर्षी भारतीय आणि ग्रीक नौदलांचा संयुक्त अभ्याससुद्धा ग्रीसच्या समुद्रात झालेला आहे. आणि हे सगळं आपण का करतो आहे की तुर्कीला पण आपल्याला शह द्यायचा आहे. कारण नसताना तुर्की पाकिस्तानची बाजू घेऊन काश्मीरच्या प्रश्नात भारताशी भांडतो, तेव्हा त्यांना चाप लागावा म्हणून ही मोदी सरकारने खेळली. आणि आता तुर्कीलासुद्धा पश्चात्ताप झाला आहे की कशाला या पाकड्यांच्या नादी लागलो. कारण नसताना भारताचे शत्रुत्व ओढवून घेतलं. आपलं INS ताबर नावाची एक अत्यंत तेज आणि जलद वेगवान फ्रिगेट होती. ती फ्रिगेट त्यांनी सायप्रसला नेली होती आणि सायप्रसच्या समुद्रामध्ये ग्रीक आणि भारतीय नौदलाचा संयुक्त अभ्यास झालेला आहे. त्यामुळे उद्या सायप्रस जर मुक्त करायची वेळ आली तर त्यात भारतीय नौदल त्यांना निश्चितच मदत करेल, हे ग्रीक लोक जाणून नयेत. आणि याच कारणाकरता ग्रीक लोकांनीसुद्धा भारतीय भूमिकेला सगळीकडे समर्थन दिलं. इतकं की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या परमनंट मेंबरशिपकरता भारताचा जो दावा आहे त्या दाव्यालासुद्धा ग्रीसनी आपला सपोर्ट जाहीर केलेला आहे की बरोबर भारत करतो आहे. भारताला त्याचं परमनंट मेंबरशिप मिळालीच पाहिजे. संयुक्त जी सिक्युरिटी कौन्सिल आहे, सुरक्षा परिषद, त्याच्यामधलं परमनंट मेंबरशिप म्हणजे स्थायी सदस्यत्व म्हणजे ज्याला व्हिटोचा अधिकार असतो तो भारताला मिळावा याकरता ग्रीसचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत. त्याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रीस हे भूमध्य समुद्रात दक्षिणेकडचे जे देश आहेत लिबिया वगैरे त्यांना आणि तुर्कस्तान जवळचं असल्यामुळे प्रचंड प्रमाणावरती शरणार्थींचे लोंढे ग्रीसमध्ये थडकतात आणि ग्रीसला ते लोंढे सांभाळता पुरवठा होते. बरं, ते करतात काय? ते येतात ग्रीसमध्ये, पण ग्रीस एकदा नाटोचा सदस्य असल्यामुळे एकदा ग्रीसमध्ये आलं की त्यांना जर्मनीत जायचं असतं, त्यांना आणखीन पोलंडमध्ये पूर्वी जायचं असायचं, आता जात नाहीत तिथे तर ते सगळीकडे युरोपभर पसरायला लागतात. त्यामुळे ग्रीसला ह्याचा प्रत्यक्ष त्रास होतो हे जे सगळे आलेत ते. तर आता ग्रीसची भूमिका अशी आहे की हे जे सगळे शरणार्थी आफ्रिकेतनं आलेले आहेत, मध्यपूर्व म्हणजे पश्चिम आशियातल्या देशातनं आलेले आहेत, मुख्यत्वे करून मुस्लिम शरणार्थी आहेत, त्यांना आपल्या इथे अजिबात थारा द्यायचा नाही, ही ग्रीसने आता भूमिका घेतलेली आहे. पण याचा अर्थ पुढे काय त्यांच्याशी काहीतरी मारामारी करायला लागेल, लढाई करायला लागेल. त्यामुळे लढाईतसुद्धा एक उत्तम मित्र म्हणून ग्रीस भारताकडे बघतो. भारताचं ब्रह्मोस मिसाईल हे जे अतिशय उत्तम हायपरसॉनिक मिसाईल आहे ते सुद्धा ग्रीक सैन्याला हवं आहे आणि त्या दृष्टीने वाटाघाटी चालू आहेत. त्याच्याशिवाय भारत IT सुपर पॉवर आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ग्रीस आणि भारत या 2 देशांमधलं IT साहचर्य वाढवायचं आणि मुख्य म्हणजे अनस्किल्ड आणि स्किल्ड लेबर ग्रीसला पाहिजे. ज्या अगोदर ही सगळी आफ्रिकेतली लोकं येऊन करायची, त्यांना त्या आफ्रिकेतल्या लोकांना हाकलून द्यायचं आहे. त्याकरता त्यांना भारतीय लोकांना ते नोकऱ्या द्यायला तयार आहेत. आणि त्या दृष्टीने सुद्धा या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मित्सोताकिस या दोघांनी ठरवलं की आपल्या देशातनं एका भारतीय लोकांना ग्रीसमध्ये जाऊन
आपला व्यवसाय करणं सोपं व्हावं याकरता ते सगळ्या नियमात बदल करून अतिशय सोपी आणि पारदर्शक नियमव्यवस्था ग्रीस आता अंगीकारणार आहे, ज्याच्यामुळे भारतीय आणि किती पाहिजेत तर आत्ताच्या घडीला 70,000 तर त्यांना हवेच आहेत तातडीने. कुठल्या कुठल्या वेगळे इलेक्ट्रिशियन पाहिजेत, प्लंबर पाहिजेत, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, अनेक गोष्टी, कॉम्प्युटर इंजिनियर पाहिजेत, सॉफ्टवेअर मॅनेजर्स पाहिजेत. तर हे सगळी लोकं भारतातनं ग्रीसला जाऊ शकतील. ग्रीस हा अतिशय सुंदर देश आहे, अतिशय उत्तम हवामान आहे. युरोपसारखं बर्फ वगैरे ग्रीसमध्ये अगदी तुरळक डोंगर भागांमध्ये बर्फ पडतं, नाही तर भारताच्या काश्मीरमध्ये जसं वातावरण आहे किंवा उत्तर भारत जसा थंडीमध्ये छानपैकी असा प्रफुल्लित वाटतो, तसंच ग्रीसमध्ये वाटतं. मी स्वतः ग्रीसला गेलेलो आहे. अतिशय सुंदर देश आहे, अत्यंत आनंदी लोकं आहेत, ज्ञानार्जन करण्याची त्यांना खूप इच्छा असते. म्हणजे भारतामध्ये जगामध्ये अनेक ज्ञानाशी संबंधित शब्दच मुळी ग्रीकमधनं आलेले आहेत. फिलॉसॉफी हा जो शब्द आहे, फिल म्हणजे प्रेम, सॉफ म्हणजे तत्त्वज्ञान, तर तत्त्वज्ञानाचं प्रेम असणं म्हणजे फिलॉसॉफी असा शब्द ग्रीसमध्ये. इंग्लिशमधले जवळजवळ 30% शब्द मुळात ग्रीकमधनंच आलेले आहेत. त्यामुळे ग्रीक भाषा, ग्रीक संस्कृती यांचा पगडा पाश्चिमात्य संस्कृतीवरती बराच जास्ती आहे. तो सगळा पाहता आणि भारताकरता असलेलं त्यांचं विशेष स्थान मत्सोताकेशनी येऊन मुद्दाम सांगितलं की भारताशी मैत्री आम्हाला अत्यंत लाभकारक ठरेल. आम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मैत्री करतो आहे, सॉफ्टवेअरमध्ये मैत्री करतो आहे, डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मैत्री करतो आहे. सगळ्या बाजूंनी भारत आणि ग्रीस यांच्यातले घनिष्ठ संबंध आणखीन वरच्या दर्जावर नेण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्यासाठीच मी भारतात आलो आहे असं त्यांनी सांगितलं. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आणि अशा तऱ्हेने ग्रीस आणि भारताच्या मैत्री अध्यायाचं पुढचं पर्व आता सुरू होताना आपण बघूया. आपण जे आम्हाला वेळोवेळी प्रश्न पाठवत असतात त्यातल्या निवडक प्रश्नांना आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यातले जर काही प्रश्न आपल्याला पाहिजे असले तर मला म्हणायचे आहेत. प्रांजल पडवलकर लिहितात, आखाती देश भारताला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण भारत बाजारपेठ त्यांच्यासाठी मोठी आहे आणि लोकसंख्येचा विचार करता भारतासोबत जुळवून घेण्यातच स्वारस्य आहे असं वाटतं का? हे उत्तर पार्टली बरोबर आहे. भारत हे त्यांना बाजारपेठ त्या अर्थाची नाही आहे, कारण भारत त्यांच्याकडनं फक्त नॅचरल गॅस आणि पेट्रोलच घेणार आहे. परंतु भारत त्यांना अनेक वस्तू पुरवू शकतो, ज्या वस्तू युरोपातनं एक तर येत नाहीत आणि आल्या, अन्नधान्याच्याच वस्तू घ्या ना, युरोपातनं येत नाहीत आणि आल्या तर त्या प्रचंड महाग असतात. त्याच्याऐवजी भारतातनं जर या निर्यात करून आपण त्यांना पाठवू शकलो तर भारत आणि संयुक्त अरब अमिरात दोघांचीही यामध्ये फायदा होईल आणि दोघांची मैत्री आणखीन चांगली स्थिर आणि सुदृढ होईल असं मला वाटतं. शिवदास शिवानी लिहिलं आहे की परराष्ट्र मंत्री सन्माननीय जयशंकर यांच्या रशिया दौऱ्यावर एखादे विश्लेषण आपल्याकडून ऐकायला फार आवडेल. शिवदासजी नमस्कार. आम्ही लवकरच जयशंकर यांच्या रशिया दौऱ्यावर, आणि नुसतं रशियाच नाही, जयशंकर परवा म्युनिकमध्ये काय बोलले अतिशय बाणेदारपणे त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं. म्युनिकमध्ये जर्मनीचे परराष्ट्रमंत्री, म्युनिक डायलॉग्स म्हणून एक म्युनिक कॉन्फरन्स एक भरते दर 60वं वर्ष आहे त्या कॉन्फरन्सचं. तिथे परराष्ट्र संबंधित गोष्टींची उकल होत असते. तर एकाने विचारलं की भारत, नाव नाही घेतलं भारताचं, जर्मनीची परराष्ट्रमंत्री जी होती तिने सांगितलं की भारतसुद्धा काही देश हे रशियावरती निर्बंध असूनसुद्धा रशियाशी व्यापार करत आहेत, रशियातनं तेल घेत आहेत वगैरे वगैरे. त्याला जयशंकर यांनी इतकं चांगलं उत्तर दिलं की आम्हाला चॉईस आहे कोणाबरोबर जायचं कोणाबरोबर नाही जायचं. चॉईस असणं, तुमच्याकडे ऑप्शन्स असणं ही एक चांगली गोष्ट आहे. त्याकरता तुम्ही भारताचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि तिथे एकच हाशा उमटला की त्यांना वाटलं होतं की भारत बॅकफूटवर जाईल, पण जयशंकर हे फ्रंटफूटवरती खेळतात. ते म्हणले की तुमच्याकडनंच आमच्या इथे खूप अन्यायकारक कामं झाली होती, पण आम्ही त्याचा आता विचार करत नाही आहोत. आमचा देश हा स्वतंत्र आहे. आमच्या लोकांना जर स्वस्त तेल रशिया देत असला तर ते न घेण्याचा करंटेपणा हे सरकार तरी करणार नाही, असं साडेतोड उत्तर त्यांना दिलं. पण युरोपातले जे सगळे देश आहेत त्यांच्यापैकी ग्रीस या देशाचं भारताशी विशेष महत्त्व आणि मैत्री आहे, कारण ग्रीसलासुद्धा या रिफ्युजीजनी खूप छळलेलं आहे. त्यामुळे त्यांनाही लक्षात आलं आहे की हे काय दर्जाची लोकं आहेत आणि त्यांच्या विरोधात ग्रीसमध्ये सारखी निदर्शनं होत असतात. पुढे काय होईल ते आपण बघणारच आहोत. पण याप्रमाणे ग्रीस आणि भारत यांच्या घट्ट मैत्रीची सुरुवात आणि उत्तम तऱ्हेने काल झालेली आहे. आज ते मुंबईला यायचे आहेत, उद्या ते मला वाटतं दिल्लीला जाऊन नंतर परतच आपल्या गावी जाणार आहेत. परंतु या निमित्ते आपल्याला थोडीशी ग्रीक संस्कृतीची ओळख मला करून द्यायची होती. थोडंसं भारताचं धोरण तिकडे काय आहे ते आम्हाला सांगायचं होतं. आणि दुसरं तुकडे तुकडे गँग आणि आपली सगळी लोकं आहेत ती या गोष्टीचा उल्लेखसुद्धा आपल्या कुठल्याही वर्तमानपत्रात करणार नाहीत की ग्रीस आणि भारताची मैत्री ही भारताला अत्यंत लाभदायक कशी आहे.
असो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन जर अजून दाबलं नसलं तर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे व्हिडिओ झाले की तत्क्षणी त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.